मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय। मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला होणार आहे। दरम्यान उद्या भूमिगत मार्ग नागरिकांना प्रवासासाठी खुला केला जाईल। मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास या नवीन बोगद्यामुळे केवळ 9 मिनिटात पार करणं शक्य होईल। तर कोस्टल रोडवरनं आढावा घेतले आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत रस्त्याची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी अवघ्या 9 मिनिटात अंतर हे पार करता येणार आहे। या भूमिगत रस्त्यामुळे आपण पाहू शकता याचीच आज जय्यत तयारी ही केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता असं या ठिकाणी ओपनिंग बोर्ड देखील लावलेला आहे। फुलांची आरास देखील करण्यात येणार आहे। या संपूर्ण रस्त्यामुळे जवळपास 9 मिनिटात आपल्याला वरळी टू मुंबई आणि मुंबई टू वरळी असं अंतर हे कापता येणार असल्याची माहिती ही समोर देण्यात आलेली आहे। सोमवार ते शुक्रवार हा रस्ता खुला राहणार असून शनिवार आणि रविवार हे कोस्टल रोडच्या उर्वरित कामांमुळे हा रस्ता बंद राहणार आहे। मात्र एकूणच आपण पाहतोय की कोस्टल रोडच्या दोन्ही मार्ग खुले झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा सुखकर होणार असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 6.25 इतकं अंतर हे या भूमिगत रस्त्याचं असणार आहे। जवळपास कोस्टल रोडचं 90% काम हे आता पूर्ण झाले असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। खरं तर याच कोस्टल रोडवरून अनेकदा राजकारण देखील पाहायला मिळालं होतं। आरोप प्रत्यारोप झाले होते। कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून दिरंगाईवरून आदित्य ठाकरेंनी टीका केली होती, तर जे दिलेलं काम आहे हे पूर्ण करून दाखवलं यावरून शिंदेंकडनं देखील ठाकरेंवरती टीका करण्यात आली होती। त्यामुळे आजच्या उद्घाटनानंतर मुंबईकर मात्र सुखावणार आहे या कोस्टल रोडच्या प्रवासामुळे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।